उपस्थित असणार आहेत आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर ही चिरफाड कशी होणार आणि काय पाहायला मिळणार आहे? आपण सर्वांनीच पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालयाने काही निकष आणि काही चौकट घालून दिली होती आणि त्यातून सुस्पष्ट निर्णय जे होणार असं अपेक्षित होतं आणि जनतेलाही वाटत होतं. अर्थात जनतेला हेही वाटत होतं की हे निर्णय हे जे राजकीय जे षडयंत्र चाललेलं आहे त्यामुळे स्क्रिप्ट कोण लिहितोय, प्रोड्यूस कोण करतोय, डायरेक्ट कोण करतोय, हेही लोक म्हणतात. पण याच्या कायद्याची भाषा काय, कायद्यामध्ये ह्याच्यात काय योग्य काय अयोग्य आहे, या सर्वाचं विश्लेषण करण्यासाठीच आज हे जनताच्या न्यायालयामध्ये आपण जाण्याचं काम करतोय. निकालानंतर तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले होते त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणाले होते की कोणाला बरं वाटावं म्हणून हा निकाल दिलेला नाहीये आणि आज सुद्धा ते या महापत्रकार परिषदेनंतर पीसी घेत आहेत. त्यांचे काही मुद्दे असतील ते या पत्रकार परिषदेला काउंटर करणारे असतील. नक्कीच असतील आणि राहुल नर्वेकरांना का घ्यावं लागावं, कारण ह्या काय राजकीय व्यासपीठ आहे. ते कुठच्या राजकीय व्यासपीठावरून जर त्यांनी पत्रपरिषद घेतली असेल तर म्हणजे आज दुर्दैवाने म्हणावं लागेल त्यांना इतरांच्या राजकीय वक्त्यांचा स्पोक्सपर्सन व्हावा लागतोय. आणि तुम्ही विशेष बघा की लोकांना हे सुस्पष्ट एक जी मानसिकता झालेली आहे की 10ला निर्णय होतो, 12ला देशाचे पंतप्रधान एका मोठ्या कार्यक्रमाला उद्घाटनाला येतात. दावोसचा दौरा हा एक 15-20 दिवस अगोदर 50 लोकांचा ऑलरेडी ठरला जातो. म्हणजे आत्मविश्वास की हे होणारच आहे, हे झालेलंच आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन तुम्ही बघा की हे निर्णय होत असताना शिंदे गटांच्या लोकांनी ढोल ताशे फटाके पेढे वाटले आणि परत ते आता सर्व माननीय उच्च न्यायालयांकडे गेलेले आहेत. म्हणजे ही विसंगती नाही आहे का? तर या सर्व गोष्टीची मला असं वाटते चर्चा म्हणा, मी चिरफाड म्हणण्यापेक्षा चर्चा होईल. त्यांना त्यांचा म्हणण्याचा अधिकार आहे, पण त्यांना ही पत्रकार परिषद घ्यावी का लागली हाही एक मूलभूत प्रश्न आहे ना. आणि कारण आम्ही हा जनतेच्या न्यायालयामध्ये जातोय, जनतेच्या न्यायालयाने जनतेने ठरवू द्या ना, जनतेला बोलू द्या काय करायचं नाही करायचं. पण ते न करता आज ते इतर कुठच्या काही राजकीय व्यक्तींचे प्रवक्ते म्हणून घेऊन बोलणार आहेत किंवा एका पक्षाचे व्यक्ती म्हणून बोलणार आहेत किंवा अध्यक्ष म्हणून बोलणार आहे, हाही एक प्रश्न चिन्ह राहणारच आहेत. तुम्ही ही जी बाजू मांडत आलात इतके दिवस तर सातत्यानं सुप्रीम कोर्टाच्या काही टिप्पण्या होत्या ज्या तुमच्या बाजूने होत्या. म्हणजे भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर असेल किंवा विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे, अशा काही टिप्पण्या ज्या सुप्रीम कोर्टाने केलेल्या होत्या त्या तुम्ही मांडत आलेल्या आहात. आज दोन्ही बाजूला एलईडी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सुप्रीम कोर्टाचे जे काही सुनावणी दरम्यानचे काही व्हिडिओ आहेत ते दाखवले जाणार आहेत का? तुम्हाला दिसेल एक सादरीकरण आहेत किंवा काय वस्तुस्थिती आहे, काय आहेत, काय ह्याच्यात काय झालेलं आहे, कायद्याच्या भाषेत त्याला काय काय आहे असलं पाहिजे किंवा असलं पाहिजे, आणि हे लोकांसमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्या दोन्ही बाजू ही लोकांसमोर ठेवलेली आहे आणि तो सादरीकरण काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही सुप्रीम कोर्टात तर शिंदे गट हायकोर्टात गेलेला आहे. तुम्हाला अपात्र का केलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तर तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयाच्या त्यांनी सांगावं का आम्हाला निर्णय मान्य नाही आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही निर्णय एक बाजू मान्य करायची, फटाके वाजवायचे, पेढे भरवायचे, जल्लोष करायचं, सत्तेचा विजय म्हणून सांगायचं आणि मग तुम्ही उच्च न्यायालयांकडे जायचं. म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीने निर्णय घेतलेला आहे त्याचा एक व्यक्तीने एक बाजू योग्य आहे आणि दुसरी बाजू अयोग्य आहे कसं म्हणता येईल, हे तत्वाला धरून नाही. आणि म्हणून मला आता स्पष्ट म्हणायचं, हे दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे. ही एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. काही